येणाऱ्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण सगळेजण समोर जाणार आहोत। महाविकास आघाडीच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भोसरी विधानसभेच्या या मैदानामध्ये जो काही जनसमुदाय या ठिकाणी उभा आहे, बसलेला आहे, त्यामध्ये माझ्या माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, आपण सगळेजण ज्यांच्या विचारांचा ऐकण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहात आणि ते विचार ऐकून अख्ख्या देशाच्या ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ज्यांचा स्ट्राईक रेट सगळ्यात मोठा होता ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब काही क्षणातच या ठिकाणी येणार आहेत। आज ज्यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र आलो आहोत, त्यांना 2 महिन्यापूर्वीच मी सांगितलं होतं, माझ्या एका सभेला ते आले होते, त्यांना त्यावेळेसच सांगितलं होतं की अजित भाऊ तुम्ही आमदार झालेले आहात म्हणून। आमदार अजित भाऊ गव्हाणे ज्यांच्या प्रचारासाठी आपण सगळेजण एकत्र इथं आलोय। आजची ही विजयी सभा आहे, त्याच्यावरती शिक्कामोर्तब आपण येणाऱ्या 20 तारखेला करणार आहोत आणि 23 तारखेला आपण गुलाल उधळणार आहोत। आजच्या सगळ्या सन्माननीय व्यासपीठांनी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि हे मनोगत व्यक्त करत असताना अनेकांनी सांगितलं की ह्या कामगार नगरीमध्ये कामगारांना ज्या पद्धतीने हाल अपेक्षांना समोर जावं लागतं आणि समोर जात असताना ज्यावेळेस कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले, बाळासाहेबजी थोरात आणि शिवसेनेचे सन्माननीय अध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेब यांची आम्ही महाराष्ट्र कृती समितीच्या सगळ्या प्रमुख संघटनेनी भेट घेतली आणि जे भाजप सरकारने कामगार कायद्यामध्ये जो बदल केलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांना माहिती त्या ठिकाणी दिली। स्वाभाविकच आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आणि या चारही नेत्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जे 29 कामगार कायदे 4 कोडमध्ये आणले या भाजप सरकारने, त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी सांगितलं की आमचा जो जाहीरनामा असेल या जाहीरनाम्यामध्ये जे 4 लेबर कोड जे भाजप सरकार केंद्र सरकार घेऊन आले त्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही लागू होऊन देणार नाही, येणाऱ्या तरुण पिढीला आम्ही रस्त्यावरती येऊ देणार नाही असं त्यांनी ठणकावून त्या ठिकाणी सांगितले आणि तसंच जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलं। त्याबद्दल महाविकास आघाडीच्या या सगळ्या नेत्यांचं आपण टाळ्या वाजवून त्याचं त्या ठिकाणी स्वागत करूया। बघा, आजचा जो तरुण आहे, गेल्या 10 वर्षापूर्वी जाहीरनाम्यामध्ये भाजप सरकारने सांगितलं होतं की वर्षाकाठी आम्ही 2 करोड रोजगार उपलब्ध करून देऊ, पण गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 20 करोडपेक्षा जास्त तरुण या ठिकाणी बेरोजगार झालेले आहेत। आपल्या या पिंपरी चिंचवड नगरीमध्ये, या कामगार नगरीमध्ये आपण पाहत आलेलो आहोत की अनेक तरुणांना आपल्या आई वडिलांनी त्यांना शिक्षण देऊन, आपल्या पायावरती त्यांना ट्रेड देऊन आपल्या पायावरती उभं केलंय, पण पायावरती उभा करत असताना आज तोच तरुण घरात बसून नोकरीच्या प्रतीक्षेत आहे। कारण या 4 लेबर कोडमध्ये जो सगळ्यात घातक एक कोड आणलाय तो फिक्स टाइम एम्प्लॉयमेंटचा कोड आणलाय। हा फिक्स टाइम एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून येणाऱ्या तरुण पिढीला उद्या कायमची नोकरी त्या ठिकाणी उपलब्ध होणार नाही। ही सगळ्यात मोठी शोकांतिका, हे सगळ्यात मोठं षडयंत्र अग्निवीर सारखं या भाजप सरकारने या देशामध्ये लागू केलेलं आहे। अनेकांनी आपलं या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी मत प्रकट केलं। भाजपाने ज्यावेळेस जाहीरनामा प्रसिद्ध केला होता गेल्या विधानसभेमध्ये,
त्यांनी सांगितलं होतं की भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त आम्ही हे राज्य करू. भ्रष्टाचार मुक्त झालं का हो हे राज्य? 50-50 कोटी देऊन बाकी 2 पक्ष फोडण्यात आले. मग भ्रष्टाचार मुक्त झाला का हे राज्य? माझ्या महिला भगिनी ह्या राज्यामध्ये सुरक्षित नाहीयेत. मग भयमुक्त झालं का हे राज्य? अहो गेल्या 3 महिन्यापूर्वी तळवड्यासारख्या ठिकाणी एका फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट झाला आणि ज्या माझ्या 15 महिला भगिनी त्या ठिकाणी काम करत होत्या, त्या माझ्या 15 महिला भगिनी त्या आगीमध्ये होरपळून त्या ठिकाणी त्यांची राख झाली. हे या ठिकाणी सांगूशी मला वाटतं. ही प्रगती, हा विकास. बोलू कामगारांच्या विषयीच बोलायचं. तुला सर्व बोलू द्या, नाही बोलायचं. त्या महिला भगिनीची त्या ठिकाणी राख झाली. मी स्वतः त्या महिलांना त्या ठिकाणी उचलायला होतो. मी ज्या त्या कारखान्यामध्ये ज्यावेळेस गेलो, आदरणीय मानव कांबळे माझ्याबरोबर होते. आम्ही त्या कारखान्याला भेट द्यायला गेलो, पण त्या कारखान्याला जाण्यासाठी रस्ता सुद्धा उपलब्ध नव्हता. एक ॲम्ब्युलन्स सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हती. एक फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हती. त्या माझ्या 15 महिला भगिनी त्या ठिकाणी त्यांची राख त्या ठिकाणी झाली. हे माझ्या डोळ्यांनी मी त्या ठिकाणी पाहिलेलं. त्यांना तसंच आम्ही उचललं. काही जणांची फक्त राख आमच्या हातात आली आणि त्यांना आम्ही वायसम हॉस्पिटलमध्ये नेलं. वायसममध्ये त्या ठिकाणी बर्न डिपार्टमेंट नाही आहे, तो विभाग त्या ठिकाणी नाही आहे. नंतर मग काही त्या ठिकाणी वाचलेल्या माझ्या भगिनी होत्या, त्यामध्ये एक आई आणि मुलगी होती आणि 2 सख्या बहिणी होत्या. त्यांना तशाच उचलून आम्ही ससून हॉस्पिटलमध्ये नेलं. पण ससून हॉस्पिटलमध्ये ती आई मुलीकडे बघून रडत होती आणि ती बहीण त्या दुसऱ्या बहिणीकडे बघून रडत होती. त्यासुद्धा 85-80% जळाल्या होत्या, भाजल्या होत्या. त्यासुद्धा वाचल्या नाहीत. सरकारने काय त्यांना मदत केली? तुटपुंजी मदत केली. कुठला विकास झाला या भोसरीमध्ये? कुठलाही विकास या भोसरीमध्ये झाला नाही. फक्त भोसरी भ्रष्टाचार आणि भय, हे 2 गोष्टींनी ह्या भोसरीला आता पूर्णपणे वेढलेले. त्यातून आपल्याला मोकळा श्वास घ्यायचा. त्यासाठी अजितभाऊ गव्हाणेंची या ठिकाणी निवड झालेली. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आमदार अजितभाऊ गव्हाणे या कामगार नगरीमध्ये, या कष्टकऱ्यांच्या नगरीमध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन येणाऱ्या 20 तारखेला जो अजितभाऊ गव्हाणे यांचं चिन्ह आहे, काय चिन्ह आहे यांचं? अजितभाऊ गव्हाणेंचं काय? अजितभाऊ गव्हाणेंचं चिन्ह काय? तुतारी नाही, तुतारी वाजवणारा माणूस आहे. तुतारी वाजवणारा माणूस आहे. त्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला कोणाला निवडून द्यायचंय? अजितभाऊ गव्हाणे यांना निवडून द्यायचंय. तर माझी तमाम जनतेला, माझ्या माय भगिनींना, ज्येष्ठ नागरिकांना, तरुणांना माझी सगळ्यांना विनंती असेल, काँग्रेस पक्षाचा सुद्धा या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता या प्रभागामध्ये, भोसरी विभागामध्ये जातीने काम करतोय. त्यामुळे येणाऱ्या कालावधी, येणाऱ्या 20 तारखेला जो तुतारी समोर बटन आहे ते दाबून अजितभाऊ गव्हाणे यांना प्रचंड मताने आपण सगळेजण निवडून देताल आणि हा भोसरी विभाग भयमुक्त करताल, भ्रष्टाचार मुक्त करताल, अशी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी रजा